नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज टंका. शेख हसीना यांना सत्तेवरून हटवण्यासाठी 1.5 वर्षापूर्वी बांगलादेशमध्ये जे तथाकथित जेनझीचं आंदोलन झालं होतं, त्या आंदोलनातला एक प्रमुख नेता शरीफ उस्मान हादी याचा काल सिंगापूरमधील एका हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. 12 डिसेंबर रोजी अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला होता आणि त्याच्यानंतर जखमी अवस्थेमध्ये त्याला आधी बांगलादेशमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि तिथून एअर ॲम्ब्युलन्सने त्याला सिंगापूरमध्ये पाठवण्यात आलं. तिथल्या एका हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते, परंतु अखेर काल त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा आगडोंब उसळलेला आहे. हिंदूंवर पुन्हा एकदा वरवंटा चालवण्यात येतोय, सरकारी मालमत्तांना लक्ष्य करण्यात येत आहे, हिंसाचार आणि जाळपोळीला ऊत आलेला आहे. शेख हसीना यांना सत्तेवरून हटवण्यासाठी जे तथाकथित जेनझीचं आंदोलन झालं होतं, त्या आंदोलनाला अमेरिकेची रसद होती हे आता बऱ्यापैकी उघड झालेलं आहे. त्यामुळे आता प्रश्न हा निर्माण झालेला आहे की या आंदोलनाचा हा जो दुसरा टप्पा आहे, दुसरा जो हिंसाचार आणि जाळपोळ सुरू झालेली आहे, त्याला आशीर्वाद कोणाचे, त्याला रसद नेमकी कोण पुरवत आहे? बांगलादेशमध्ये इन्किलाब मंच ही विद्यार्थी संघटना हा शरीफ उस्मान हादी चालवत होता आणि त्याच्या मृत्यूनंतर बांगलादेशमध्ये अचानक भारत विरोधी वातावरण का निर्माण झालं, हिंदूंवर वरवंटा का चालवण्यात येतोय, हे समजून घेण्याची गरज आहे. हा जो विद्यार्थी नेता होता शरीफ उस्मान हादी, तो सतत भारताच्या विरोधात विधान करत होता. त्यांनी एक नकाशा जारी केला होता आणि या नकाशामध्ये भारताचा जो ईशान्य भारत आहे तो ग्रेटर बांगलादेशचा भाग दाखवण्यात आला होता. पश्चिम बंगाल सुद्धा ग्रेटर बांगलादेशचा भाग दाखवण्यात आला होता. राजस्थानचा काही भाग आणि संपूर्ण जम्मू काश्मीर हे पाकिस्तानचे भाग दाखवण्यात आले होते आणि या वादग्रस्त नकाशानंतर प्रचंड मोठी खळबळ माजली. याच्यावर बरीच उलटसुलट चर्चा सुरू झाली. बांगलादेशमध्ये सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. हा जो हादी आहे तो सुद्धा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेला आहे, अर्थात सरकारचा त्याला पाठिंबा आहे. प्रचाराच्या दरम्यान एकदा रिक्षामधून जात असताना अज्ञात हल्लेखोर मोटरबाईकने त्याच्या जवळ आले, त्याच्या डोक्यावर गोळ्या घातल्या आणि हादीला जबरदस्त जखमी केलं. हादीवर जो हल्ला झाला त्याच्यानंतर असा तर्क करण्यात आला की हादी सतत भारत विरोधी विधानं करत होता, त्याने भारताचा वादग्रस्त नकाशा जारी केला होता आणि म्हणून त्याला अज्ञातांनी संपवलं. जसे अज्ञात पाकिस्तानमध्ये सक्रिय झालेले आहेत तसे अज्ञात आता बांगलादेशमध्ये सुद्धा सक्रिय झालेले आहेत, अशा प्रकारचा तर्क काढण्यात आला आणि भारताच्या डोक्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न झाला. हिंदूंवर अनन्वित अत्याचार सुरू झाले. बांगलादेशमध्ये विद्यार्थी संघटना सध्या प्रचंड पेटलेल्या आहेत आणि या आगीची झळ आपल्यापर्यंत येऊ शकते याचं भान बांगलादेशचे हंगामी सत्ताधीश मोहम्मद युनूस यांना आहे. हादीवर जेव्हा गोळीबार झाला तेव्हा त्याला एअर ॲम्ब्युलन्सने सिंगापूरमध्ये पाठवण्याची व्यवस्था मोहम्मद युनूस यांनीच केली. काल जेव्हा त्याच्या मृत्यूची बातमी बाहेर आली तेव्हा मोहम्मद युनूस यांनी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. बांगलादेशचा ध्वज अर्ध्यापर्यंत खाली आणला. हादीच्या कुटुंबियांची संपूर्ण काळजी घेतली जाईल अशा प्रकारची घोषणा युनूस यांनी केलेली आहे. याच्यामध्ये संसारासाठी त्याला आवश्यक असलेले पैसे आणि त्याच्या मुलाबाळाच्या शिक्षणाची व्यवस्था सुद्धा आहे. एखादा मुरलेला राजकारणी कोणत्याही घटनेचं भांडवल करू शकतो. बांगलादेशचे सत्ताधीश मोहम्मद युनूस यांनी हादीच्या घटनेचं भांडवल केलं. त्याच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनाची घोषणा करून सहानुभूती स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला आणि विद्यार्थ्यांमध्ये जो संताप आहे त्याचा रोग भारताकडे वळवण्याचा प्रयत्न केला. नॅशनल सिटीझन पार्टी, बांगलादेश इस्लामी छात्र शिबिर, ढाका सेंट्रल स्टुडंट युनियन या संघटनांचे नेते हादी याच्या मृत्यूच्या बातमीनंतर रस्त्यावर उतरले आणि रस्त्यावर पुन्हा एकदा जाळपोळ सुरू केली. याच्यामध्ये नॅशनल सिटीझन पार्टी हा जो पक्ष आहे तो बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तांतरानंतर स्थापन झालेला आहे. याच्यामध्ये मुख्यत्वे भरणा विद्यार्थी नेत्यांचा आहे. बांगलादेश इस्लामी छात्र शिबिर ही जमाते इस्लामीची युवा शाखा आहे. जमाते इस्लामी हा पक्ष पूर्णपणे पाकिस्तान धार्जिणा आहे, भारत विरोधी आहे. बांगलादेशात उसळलेल्या ताज्या हिंसाचारामध्ये मीडियाच्या कार्यालयांना लक्ष करण्यात येत आहे. दावा असा केला जातोय की ही मीडिया हाऊसेस भारत समर्थक आहेत, भारताच्या बाजूने बोलणारी आहेत, बांगलादेश विरोधी आहेत. डेली स्टार आणि प्रथम आलो या मीडियाच्या इमारतींना घेराव घालण्यात आला, आग लावण्यात आली, तोडफोड करण्यात आली. झायमा इस्लाम ही डेली स्टारची प्रतिनिधी, तिने ही जाळपोळ सुरू असताना फेसबुकवर एक पोस्ट टाकली. तिने असं म्हटलं की जमावाने घेराव घातलेला आहे, इमारतीची जाळपोळ सुरू आहे आणि या आगीच्या धुरामुळे माझा श्वास कोंडलेला आहे, ते आम्हाला ठार करण्याचा प्रयत्न करतायत. तर फेसबुक पोस्टची प्रचंड चर्चा झाली. बांगलादेशमध्ये अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य अशा प्रकारे जर पायदळी तुडवण्यात येत असेल, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला लक्ष करण्यात येत असेल, तर तिथल्या गरीब बिचारा हिंदूंची काय परिस्थिती असेल याचा विचार करा. दीपू चंद्र दास, बांगलादेशमध्ये काम करणारा एक कामगार, एका मिलमध्ये काम करणारा एक कामगार, जमावाने या कामगाराला पकडलं, त्याला झाडाला बांधलं आणि अक्षरशः जिवंत जाळलं. ही दीपू चंद्र दासची कहाणी आहे. दीपू चंद्र दास एकटा नाहीये. बांगलादेशमध्ये सत्तांतराचा हा तमाशा सुरू झाल्यापासून बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरू आहे, जाळपोळ सुरू आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने लक्ष केले जाते तिथल्या अल्पसंख्याकांना, म्हणजे तिथल्या हिंदूंना. या हिंदूंना कोणीही वाली नाहीये,
कुणालाही धरा, कुणालाही मारा, कुणालाही जाळा, अशा प्रकारची तिथे परिस्थिती आहे. महिलांची परिस्थिती तर अत्यंत वाईट आहे. महिलांचं शील सुरक्षित नाहीये, महिलांचं जीवन सुरक्षित नाहीये. एकूणच बांगलादेशातला जो हिंदू आहे तो पुन्हा एकदा भरडला जातोय, त्याच्यावर अक्षरशः वरवंटा चालवला जातोय. ज्या बांगलादेशची निर्मिती भारताच्या मदतीने झाली, त्या बांगलादेशमध्ये उठणारे हे भारतविरोधी आवाज नवे नाहीयेत. शेख हसीना यांच्या काळामध्ये सुद्धा हे आवाज होते. हिंदूंच्या विरोधात त्या काळामध्ये सुद्धा अत्याचार करण्यात येत होते, परंतु त्याचं प्रमाण छुटफुट होतं. आता हे हिंसाचार, आता ही जाळपोळ, आता हिंदू महिलांवर होणारे बलात्कार, हिंदू पुरुषांची हत्या, हे सगळे प्रकार घाऊक प्रमाणामध्ये चाललेले आहेत. आणि बांगलादेशमध्ये हा जो भारत विरोधी माहोल बनवण्याचा प्रयत्न केला जातोय, अमेरिकेचा निश्चितपणे त्याच्यामध्ये सहभाग आहे. अमेरिकेच्या आशीर्वादाने हे सगळं घडतंय. बांगलादेशमध्ये जी काही आंदोलनं सुरू आहेत, बांगलादेशमध्ये जी काही जाळपोळ आणि हिंसाचार सुरू आहे, त्याच्यामध्ये अमेरिकेचा सहभाग आहे का? अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा या संपूर्ण घटनाक्रमामध्ये सामील आहेत का? या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे. दुर्दैवाने का होईना, परंतु होकारार्थी आहे. काही महिन्यापूर्वी अमेरिकेच्या स्पेशल फोर्सचा कमांडर टेरेन्स जॅक्सन याचा मृतदेह ढाक्यातील एका पंचतारांकित हॉटेलच्या खोलीमध्ये सापडला आणि त्याच्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली. आणि त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे जॅक्सनच्या मृत्यूनंतर सुद्धा अमेरिकेने या मृत्यूबाबत फारशी ओरड केली नाही. गपचूप त्याचा मृतदेह घेतला आणि अमेरिकेमध्ये रवाना केला. बांगलादेशच्या सत्तेवरून शेख हसीना यांना हटवणं आणि मोहम्मद युनुस यांना त्यांच्या जागेवर बसवणं, या दोन्ही गोष्टी अमेरिका प्रायोजित होत्या. अमेरिकेमध्ये त्या काळामध्ये डेमोक्रॅटचं सरकार होतं. जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. बायडन यांच्या आशीर्वादाने मोहम्मद युनुस यांचं सत्तारोहण झालं होतं. सप्टेंबर 2024 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या एका महत्वाच्या बैठकीसाठी मोहम्मद युनुस अमेरिकेला रवाना झाले होते आणि या बैठकीच्या दरम्यान त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची गाठभेट घेतली. या भेटीमध्ये बायडन यांनी अक्षरशः मोहम्मद युनुस यांना मिठी मारली. बहुधा त्यांनी आपल्या शारीर भाषेने व्यक्त केलं, अरे वा, जे काही ठरलं होतं ते तू करून दाखवलंस. बायडन यांची भेट घेतल्यानंतर युनुस बिल क्लिंटन, जे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांनाही भेटले आणि त्यावेळी जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये मोहम्मद युनुस यांनी स्पष्टपणे सांगितलं, बांगलादेशमध्ये जे काही झालं त्या घटनाक्रमामध्ये बांगलादेशच्या जनतेचा तर सहभाग होताच, परंतु अमेरिकेने सुद्धा याला पाठिंबा दिला होता, आशीर्वाद दिला होता. एखाद्या देशामध्ये आपला एखादा पिट्टू कसा निर्माण करायचा, आपला मोहरा किंवा प्याद कसं तयार करायचं, याची एक संपूर्ण यंत्रणा अमेरिकेकडे आहे. एखाद्या देशामध्ये असा माणूस पेरला जातो, त्याला मोठं केलं जातं आणि त्याला सत्तेच्या सोपानापर्यंत नेलं जातं. मोहम्मद युनुस यांच्या बाबतीत अमेरिकेने हेच केलं. मोहम्मद युनुस यांना घडवण्याचं काम अमेरिका गेली अनेक वर्षे करते आहे. आधी ग्रामीण बँक या त्यांच्या विषयाचा जगभरामध्ये गाजावाजा करण्यात आला. याच विषयासाठी त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला. त्यांचं नाव मोठं करण्यात आलं आणि बांगलादेशमध्ये सत्तांतर घडवून याच मोहम्मद युनुसना बांगलादेशच्या सत्तेवर बसवण्यात आलं. आधी बिल क्लिंटन आणि हिलरी क्लिंटन, त्याच्यानंतर बराक ओबामा, अशा सगळ्याच नेत्यांचा मोहम्मद युनुस यांना घडवण्यामध्ये खूप मोठा हातभार आहे आणि त्याच्यामुळे मोहम्मद युनुस आज अमेरिकेच्या तालावर नाचताना दिसतात. डॉक्टर शफिकुर रहमान, जमाते इस्लामीचा हा नेता, अलीकडेच त्याचा अमेरिका दौरा झाला. हा नेता पाकिस्तान थार्जिणा आहे, हा नेता ज्यू विरोधी आहे, हा नेता कडवट इस्लामवादी आहे, परंतु तरी सुद्धा अमेरिकेमध्ये त्याला मुक्तद्वार देण्यात आलं. अमेरिकेमध्ये त्याने अनेक कार्यक्रम घेतले. याचा अर्थ स्पष्ट आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्या शासन काळात सुद्धा डेमोक्रॅटची जी रणनीती आहे तीच राबवली जाते. म्हणजे बांगलादेशमध्ये जे कट्टरपंथी आहेत त्यांना जवळ करायचं, त्यांना मिठ्या मारायच्या आणि त्यांना मोठं करायचं. शफिकुर रहमान यांचा जो दौरा आहे तो दौरा या रणनीतीवर शिक्कामोर्तब करणारा आहे. शेख हसीना यांची मानसिकता आणि मोहम्मद युनुस यांची मानसिकता ही काही फार वेगळी नाहीये. शेख हसीना यांचा तोंडावळा जरी धर्मनिरपेक्ष असला, भारताशी मैत्री करण्याचे ते नाटक जरी करत असल्या, तरी त्यांचा इरादा भारताच्या भूमीवर कब्जा करण्याचाच होता आणि त्या दिशेने त्या प्रयत्न सुद्धा करत होत्या. त्यांच्यामध्ये आणि मोहम्मद युनुस यांच्यामध्ये एक मोठा फरक आहे. शेख हसीना या लोकनियुक्त होत्या, म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या नेत्या होत्या. मोहम्मद युनुस यांचं तसं नाहीये. मोहम्मद युनुस हे अमेरिकेने बसवलेले नेते आहेत. त्याच्यामुळे शेख हसीना अमेरिकेला नकार देण्याचं धाडस करू शकल्या. अमेरिकेला बांगलादेशच्या सेंट मार्टिन बेटावर नाविक तळ हवा होता आणि त्यामुळे हे बेट आम्हाला द्या अशा प्रकारची मागणी अमेरिकेने हसीना यांच्याकडे केली होती. हसीना यांनी ही मागणी धुडकावली. मोहम्मद युनुस यांचं मात्र तसं नाहीये. अमेरिका जे सांगेल ते करण्याची यांची तयारी आहे. त्याच्यामध्ये अडसर फक्त बांगलादेशच्या आर्मीचा आहे. बांगलादेशची आर्मी आजही बांगलादेशचं हित जपण्याचा प्रयत्न करते. मोहम्मद युनुस जरी बांगलादेशचा सौदा करायला तयार असले तरी त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा बांगलादेश आर्मीचा आहे. त्यामुळे बांगलादेशचे राजकीय नेते आणि तिकडचे राजकीय पक्ष ज्या प्रकारचं भारत विरोधी नरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न करतायत, त्या नरेटिव्हला ना लष्कर बळी पडताय, ना तिथली निमलष्करी दलं
हादी याच्यावर हल्ला करून हल्लेखोर भारताच्या आसाममध्ये पळून गेले अशा प्रकारचे नरेटिव्ह तिकडचे राजकीय पक्ष चालवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु बॉर्डर गार्ड बांगलादेशने हे नरेटिव्ह नाकारलेलं आहे आणि स्पष्ट केलेलं आहे की आमच्याकडे अशा प्रकारची कोणतीही माहिती नाहीये. 16 महिन्यापूर्वी बांगलादेशमध्ये जेव्हा सत्तांतर झालं होतं तेव्हा भारतातल्या अनेक नेत्यांना हर्षवायू झाला होता. ज्याप्रमाणे बांगलादेशमध्ये क्रांती झाली त्याप्रमाणे ती भारतामध्ये सुद्धा होईल. भारतामध्ये सुद्धा जेनझी रस्त्यावर येतील आणि नरेंद्र मोदी यांचं सरकार उलथवतील अशा प्रकारची स्वप्न अनेक लोकांना पडत होती. आता सत्तांतर होऊन 16 महिने लोटलेले आहेत, परंतु बांगलादेशमध्ये जी तथाकथित जी क्रांती आहे ती थांबण्याचे नावच नाहीये. रोज रक्तपात होतोय, रोज जाळपोळ होते आणि याच्यामध्ये भरडला जातोय तिथला हिंदू. बांगलादेशमध्ये जी काही क्रांती आहे ती क्रांती अमेरिका पुरस्कृत क्रांती आहे आणि या क्रांतीसाठी अमेरिकेकडून रसद आलेली आहे ही बाब आता स्पष्ट झालेली आहे. आणि त्यामुळे जे लोक भारतामध्ये क्रांती होईल अशा प्रकारची स्वप्न बघत होते त्यांची अक्षरशः थोबाडं फुटलेली आहेत. हादी याच्यावर गोळीबार झाल्यानंतर बऱ्याच काही घडामोडी घडल्या. भारताच्या राजदूताला तिथल्या सरकारने बोलवलं आणि त्यांना असं सांगितलं की हल्लेखोर भारतामध्ये पळून गेलेले आहेत अशी आमची माहिती आहे, तुम्ही या हल्लेखोरांना भारताच्या स्वाधीन करा. भारताने जेव्हा सांगितलं की पुरावे द्या तेव्हा त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नव्हते. हादी याचा मृत्यू झाल्यानंतर बांगलादेशमध्ये जो हिंसाचार झाला त्याच्यामध्ये भारताच्या असिस्टंट हाय कमिशनला घेराव घालण्याचा प्रयत्न झाला, जाळपोळ करण्याचा सुद्धा जमावाचा प्रयत्न होता आणि त्याच्यानंतर भारताने सुद्धा बांगलादेशच्या राजदूतांना बोलवलं, समन केलं आणि त्यांना कडक शब्दामध्ये समज दिलेली आहे. समज देऊन हे प्रकरण संपेल असं वाटत नाहीये. बांगलादेशमध्ये जी हिंदू विरोधी आणि भारत विरोधी मानसिकता आहे ती फक्त समज देऊन संपेल अशी सध्या तरी स्थिती दिसत नाहीये. 1971 मध्ये बांगलादेशची निर्मिती झाली. जर भारत सोबत नसता तर ही निर्मिती कधीही होऊ शकली नसती. मुक्तीवाहिनीला कधीही यश मिळू शकलं नसतं. त्या काळामध्ये बांगलादेशची परिस्थिती म्हणजे पूर्व पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत वाईट होती. पश्चिम पाकिस्तानचे पूर्व पाकिस्तानवर प्रचंड अत्याचार सुरू होते. हे अत्याचार फौजा करत होत्या पाकिस्तानच्या. या फौजा बांगलादेशी महिलांवर मास रेप करत होत्या, मोठ्या संख्येने बलात्कार करत होत्या. बहुधा त्यांच्याच अवलादी आता पाकिस्तानला मिठ्या मारण्याचे प्रयत्न करतायत आणि भारत विरोधी अजेंडा चालवण्याचा प्रयत्न करतायत. पाकिस्तानमध्ये सध्या अज्ञात हल्लेखोरांची प्रचंड चर्चा आहे आणि दहशत सुद्धा, कारण 20 पेक्षा जास्त भारत विरोधी दहशतवाद्यांना याच अज्ञात हल्लेखोरांनी पाकिस्तानमध्ये ठोकलेलं आहे. हादीवर जो गोळीबार झाला त्याच्यानंतर हे अज्ञात हल्लेखोर बांगलादेशमध्ये सुद्धा प्रकटले की काय अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. परंतु एक दुसरी थिअरी सुद्धा मांडण्यात येते. बांगलादेशमध्ये 2026च्या फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांमध्ये कोणीही विजयी हो, मोहम्मद युनूस सत्तेवरून दूर होणार ही बाब निश्चित आहे. त्यामुळे जर सत्ता हाती टिकवायची तर निवडणुका टाळायला पाहिजे आणि जर निवडणुका टाळायच्या तर देशात अराजक पाहिजे आणि म्हणूनच मोहम्मद युनूस यांनीच हादीची हत्या घडवून आणली की काय अशा प्रकारचा एक तर्क सुद्धा उपस्थित करण्यात येतोय आणि त्याचे काही संकेत सुद्धा मिळालेले आहेत. 18 डिसेंबरला हादीचा मृत्यू झाल्याचं जाहीर झालं आणि त्याच्यानंतर बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला. या हिंसाचारामध्ये ज्या डेली स्टारचं कार्यालय जाळण्यात आलं तो डेली स्टार मोहम्मद युनूस यांचा पक्का समर्थक आहे असं मानलं जातं आणि त्याच्यामुळे काही विद्यार्थी नेते मोहम्मद युनूस यांच्यावर नाराज आहेत आणि त्याच नाराजीतून डेली स्टारचं कार्यालय जाळलं गेलं अशा प्रकारची चर्चा बांगलादेशमध्ये होते. बांगलादेशमध्ये जे काही घडतंय त्याच्यामध्ये निश्चितपणे अमेरिकेचा हात आहे, कारण बांगलादेशमध्ये अमेरिकेला प्रचंड रस आहे. अमेरिकेला सेंट मार्टिन बेटामध्ये रस होता. या बेटामध्ये रस का होता? कारण जर बांगलादेशमध्ये पाय रोवता आले तर अमेरिकेला भारत, चीन आणि हिंदी महासागर या तिन्ही ठिकाणी लक्ष ठेवता येणार आहे आणि त्याच्यामुळे बांगलादेश धगधगत राहावा आणि इथले निकारे भारतामध्ये फेकता यावे असा अमेरिकेचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच बांगलादेशमध्ये जी आग लागलेली आहे त्याच्यामध्ये अमेरिकेचा हात नाकारता येत नाहीये. बांगलादेशमध्ये जी काही आग पेटलेली आहे त्याच्यामध्ये दीपू चंद्र दास हा जळून खाक झाला ही बातमी बाहेर आली. झाडाला बांधून त्याला जिवंत जाळण्यात आलं. बांगलादेशमध्ये आंदोलन कसलंही असो, आंदोलन कोणाच्या विरोधात असो, सत्ताधाऱ्यांचं असो किंवा विरोधकांचा असो, प्रत्येक आंदोलनामध्ये जीवाला मुकतो तो तिथला हिंदू. तिथल्या महिलांवर अत्याचार होतात, हिंदूंच्या संपत्तीची जाळपोळ होते. अशी परिस्थिती बांगलादेशच्या हिंदूंची झालेली आहे. भारतातले पुरोगामी डावे लिबरल रोहिंग्या आणि बांगलादेशींचे जे मानवाधिकार आहेत, म्हणजे भारतात घुसलेल्या रोहिंग्या आणि बांगलादेशींचे मानवाधिकार आहेत ते जपण्यासाठी न्यायालयामध्ये लढा देत आहेत, त्यांच्यासाठी आवाज उठवत आहेत. परंतु बांगलादेशमध्ये जो हिंदू होरपळतोय, जो हिंदू भरडला जातोय त्यांच्यासाठी मात्र कोणीही आवाज उठवताना दिसत नाहीये. हा हिंदू समाज जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे प्रचंड आशेने बघतोय. त्याची अपेक्षा आहे की जगभरातल्या कुठच्याही ज्यूवर जेव्हा अत्याचार होतो तेव्हा इस्रायल पेटून उठतो आणि ज्यांनी अत्याचार केले त्यांना धडा शिकवतो, त्यांचा वचपा काढतो. नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशसह जगभरातल्या हिंदूंबाबत हीच भूमिका घ्यावी आणि हिंदूंच्या पाठीशी उभं राहावं. त्यांच्यावर जो अन्याय होतोय त्या अन्यायाचं परिमार्जन करावं अशी तिथल्या हिंदूंची अपेक्षा आहे.
दीपूचंद्र दास तर गेला, जिवंत जाळला गेला, परंतु बांगलादेशमध्ये जे शिल्लक असलेले दीपूचंद्र दास आहेत, ज्या महिला आहेत, त्यांच्या रक्षणासाठी कोणी आवाज उठवणार आहे का, हा प्रश्न तिथल्या हिंदूंच्या मनात आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना व्यक्त करा, सबस्क्राईब करा, न्यूज टंक आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.